संपूर्ण देशभरात खळबळ उडवून टाकणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिक पोलिसांनी ज्या शुभम खैरनारला अटक करून CBIच्या ताब्यात दिलं, त्या शुभम खैरनारबाबत रोज नवीन बातम्या ज्या आहेत आणि माहिती जी आहे ती समोर येते आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या उच्चभ्रू एका इमारतीमध्ये या शुभम खैरनारनं या ठिकाणी एक वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचं केंद्र उभारलं होतं आणि ज्या ठिकाणून तो वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करायचा। SR एज्युकेशन कन्सल्टन्सी नावाची ही त्याची संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये तो वैद्यकीय प्रवेशाच्या पहिल्या दिवसाच्या प्रक्रियेपासून अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्हाला काय काय प्रक्रिया करता येईल याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत होता। या सगळ्यामध्ये MBBS, BAMS, BDS, BHMS, UG आणि PG तसंच पॅरामेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना देखील तो या ठिकाणी मार्गदर्शन करत होता। आपण जर बघितलं तर हा कॅनडा कॉर्नर परिसरातला एक मॉल आहे आणि या ठिकाणी आपण जर इकडे बघितलं तर ह्या गाळ्यामध्ये हा जो ऑफिस स्पेस आहे याच्यामध्ये SR एज्युकेशन कन्सल्टन्सी नावाची ही संस्था हा शुभम खैरनार चालवायचा। वी हेल्प स्टुडंट्स फॉर करिअर अशा पद्धतीचा हा संपूर्ण बोर्ड जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। 2 फोन नंबर देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, मात्र हे दोन्ही नंबर बंद आहेत। हा गाळासुद्धा जवळपास ही संपूर्ण जी कारवाई ती सुरू झाल्यापासून बंद करण्यात आलेला आहे। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की शुभम खैरनार हा या संपूर्ण प्रकरणातला पहिला राज्यातला आरोपी म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। CBIनं त्याला अटक केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। मात्र या चौकशीमध्ये आता शुभम खैरनारशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। हा फक्त प्रशिक्षण केंद्रच चालवायचा का या आडून काही लोकांशी कनेक्शन करण्याचा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्याचा होता, याच्यामध्ये काही नेटवर्क आहे का, काही लिंक्स आहेत का, याचा देखील तपास आता CBIच्या माध्यमातून केला जातो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती अजून वाढेल अशी शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।